मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार. दिसे नाही कवड काही काल्याचे. श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं पारायण या ठिकाणी सुरू आहे. सबंध पंचकृषीच्या सहकार्याने गेल्या 10 वर्षापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं या वर्षीचं हे 11वं वर्ष आहे. 11वं वर्ष आहे. खरं म्हणजे ज्यांचं बालपणापासून या ठिकाणी वास्तव्य आहे त्यांच्या वास्तव्यामुळेच खऱ्या अर्थाने ही सगळी हा परिसर आपल्याला सुशोभित दिसतो. ते आहेत प्रेरणास्थान. खरं म्हणजे योगानंद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या या सप्ताहाला आशीर्वाद ज्यांचे भेटलेत ते आमचे भगवान बाबा आणि या परिसराच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी हा सप्ताह अत्यंत उत्साहात चालू आहे. हरिभक्तीपरायण संतोष महाराज वाघ यांच्या अत्यंत आग्रहामुळे व आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगत्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि काल्याचं महत्त्व प्रतिपादन करणारा असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल हरिभक्तीपरायण आमचे गजानन महाराज भिवगावकर आम्ही बरोबर 108 पारायण आळंदीला केलेत. या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांची नावं मला माहीत नाहीत पण माझे अत्यंत जवळचे सहकारी नागरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर साहेब आहेत. आपण सगळेजण भाऊ आहेत. बबनराव भाऊ आहेत जिल्हा परिषद सदस्य. वाघरोडवाले ते आले का? आणि आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. खूप चांगले टाळकरी आहेत. चांगले आहे तुम्ही? चांगले म्हटल्यावर चांगलेच असायला आहेत ना तुम्ही. काय आणि खूप उत्तम या ठिकाणी हा उत्सव चालू आहे. खरं म्हणजे या रस्त्याने येत असताना मला असं वाटत होतं की आपण चाललो आहे कुठं नेता येते लोक आपल्याला. आणि या रस्त्याने आल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर अत्यंत समाधान वाटलं आणि दत्तात्रय महाप्रभूंचं दर्शन घेण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली. आपल्या संकल्पित वेळामध्ये आपण या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वयंपाक तयार आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. अभंगावरचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न मी आपल्यापुढे करणार आहे. बऱ्याचदा माणसाला असं वाटतं की आपण सर्वज्ञ आहोत. आपल्याला सगळं समजतं. पण मला असं वाटतं की माणसा इतका अल्पज्ञ दुसरा कोणीच नाही. माणसापेक्षा पशुला जास्त ज्ञान आहे. माणसाकडून ज्या कधी गोष्टी होत नाहीत त्या पशुकडून आपल्याला करून घ्याव्या लागतात. इतकं ज्ञान पशुमध्ये आहे. आपल्या आणि पशुच्या शक्तीचा जर विचार केला तर आपल्यापेक्षा घ्राणशक्ती पशुची जास्त आहे. कुत्र्याची घ्राणशक्ती आपल्यापेक्षा जास्त आहे. पोलिसांना जे चोर सापडत नसतात का सापडत नाही हे त्यांनाच माहीत असते. पोलिसांना जे चोर सापडत नाहीत मला असं वाटतं त्यांचा शोध लावण्याचं काम पोलिसाजवळचे कुत्रे करतायत. याचाच अर्थ असा आहे की आपल्यापेक्षा कुत्र्याची घ्राणशक्ती महान आहे. माणसापेक्षा भुंग्याची प्रयत्नशक्ती मोठी आहे. भलं तैसे काष्ट कोरडे. कितीही कोरडं काष्ट असू द्या, जांभळीचं काष्ट असू द्या, चिंचीचं काष्ट असू द्या, आपण सगळे शेतकरी आहात. मला असं वाटते अत्यंत कठीण लाकूड जर कोणचं असेल तर ते जांभळीचं असते. बरोबर आहे ना?
अत्यंत कठीण लाकूड जर कोणचं असेल तर ते आपल्या चिंचीचं असते. चिंचीचा गाभा भयंकर कठीण असतो, पण त्यामध्ये सुद्धा आपलं घर बनवण्याचं काम भुंगे करत असतात. याचाच अर्थ असा आहे की भुंग्याची प्रयत्नशक्ती आपल्यापेक्षा मोठी आहे, कुत्र्याची घ्राणशक्ती आपल्यापेक्षा मोठी आहे, चातकाची इच्छाशक्ती आपल्यापेक्षा मोठी आहे. चातकाचे निकनवे पुढे मेघू पाणी अशी धावे. हे जे पाणी येते ना, हे आपल्यामुळे येत नाही, हे चातकामुळे येतो. चातकाला माहीत आहे, मेघाला माहीत आहे की चातक हे खालचं पाणी पित नाही. चातक आपण वरून थेंब टाकल्याशिवाय त्याची तहान भागत नाही, म्हणून चातकाकरता मेघाला यावं लागतंय. ही चातकाची इच्छाशक्ती आहे. इच्छाशक्ती आपल्यापेक्षा चातकाची मोठी आहे. घ्राणशक्ती आपल्यापेक्षा कुत्र्याची मोठी आहे. प्रयत्नशक्ती आपल्यापेक्षा भुंग्याची मोठी आहे. नेत्रशक्ती आपल्यापेक्षा गिधाडाची मोठी आहे. हम देखऊ तुम नाही, गिध की दृष्टी महान. ज्यावेळेला जानकीचा शोध लावण्यासाठी 4 दिशेने 4 पद्धतीची सेना पाठवली. दक्षिण दिशेला जी सेना पाठवली त्यामध्ये हनुमंतराय होते. हनुमंतरायाला दक्षिण दिशा दिल्या गेली. याचं कारण असं होतं की दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. यमाला हरवण्याची ताकद फक्त हनुमंतरायाचीच आहे. दक्षिण दिशेला हनुमंतराय गेले. त्यांच्यासोबत नल नील जामवंत होते आणि सगळेजण समुद्राच्या काठावर थांबले. त्यामध्ये समुद्राच्या काठावर एक फार मोठा पर्वत होता. त्या पर्वतामध्ये फार मोठी गुंफा होती. त्या गुंफेमध्ये संपाती राहत होता. संपाती कोण आहे? संपाती जटायूचा भाऊ आहे. पंख नाहीत त्या संपातीला. जटायूचा भाऊ आहे तो. त्याला पंख नसण्याचं कारण असं आहे की दोघंही जण सूर्याच्या भेटीसाठी निघाले. दोघंही जण सूर्याची भेट घेण्यासाठी निघाले. वरवर जात होते. जटायूला ताप सहन झाला नाही. जटायू खाली आला, संपाती वर गेला. सूर्याच्या तापाने त्या ठिकाणी संपातीचे पंख जळाले. संपाती खाली पडला. त्या गुहेमध्ये राहत होता. संपाती बाहेर आला आणि संपाती म्हणतो की माझ्यासाठी भगवंताने हा आहार पाठवला आहे. बलाढ्य होता संपाती. हा सगळा आहार मी आता घेणार आहे. सगळ्या वानरांना मी खाणार आहे. सगळ्यांना या ठिकाणी खाण्यासाठी देवाने माझ्यासाठी आहार पाठवला आहे. सगळे वानर घाबरलेत. हनुमंतरायासाठी म्हणजे हनुमंतराय सुद्धा विचार करत होते की आता कसं होईल. संपातीचं बल फार मोठं होतं आणि संपातीने ज्यावेळेला विचार केला की यांना खायचं आहे त्याच वेळेला श्री इकडे ना, इकडे बरं विठाल 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 संपातीने ज्यावेळेला विचार केला की मला या सगळ्यांना खायचं आहे त्यावेळेला त्या ठिकाणी अंगदजी होते. अंगदजीने कथा सांगायला सुरुवात केली. जटायूची कथा सांगितली. जटायू मारला गेला हेही सांगितलं. हे संपातीने जसं ऐकलं, संपातीने अंगदजीला विचारलं की जटायूला कोणी मारलं जटायूला मारण्याचं कारण काय. सगळा वृत्तांत ज्यावेळेला अंगदजीने संपातीला सांगितला त्यावेळेला आता संपाती म्हणतोय की माझ्या भावाचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यांना अभय दिलं, तुम्हाला मी खाणार नाही, पण माझ्या भावाने ज्याला मारलंय ना त्याचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण तो रावण की ज्याने माझ्या भावाला मारलंय. पण काय करू आता, मला पंख नाहीत. म्हणून त्यांनी सांगितलंय की आमची जानकी त्यांनी चोरून नेली आणि त्या जानकीला सोडवण्यासाठीच खऱ्या अर्थाने तुमच्या भावाने आपल्या जीवनाचं समर्पण केलंय, बलिदान दिलंय. हा सगळा वृत्तांत ऐकल्यानंतर जानकी कुठे असेल म्हणून संपाती एका पर्वतावर चढले आणि पर्वतावर चढून सांगितले एक त्रिकूट नावाचा पर्वत आहे, त्याच्यावर लावणाची लंका आहे. त्या लंकेमध्ये एक अशोक बाग आहे. त्या अशोक बागेमध्ये एक अशोक वृक्ष आहे आणि त्या अशोक वृक्षाच्या खाली तुमची जानकी शोक करते. आम्हाला का दिसत नाही संपातीजी. त्यांनी सांगितलं आम्ही गिधाड जातीचे आहोत, आम्ही गिधाड जातीचे आहोत. आमची शक्ती फार मोठी असे नजरेतली, आम्हाला फार लांब दिसू शकते. म्हणून मैं देखहू तुम नहीं, मैं देखहू तुम नहीं, गिध की दृष्टी अपार. विठाल 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 नेत्र शक्तीने गिधाड आपल्यापेक्षा मोठा आहे.
मी सांगेल. तुम्हाला काही गुण घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही कुत्र्यापासून काही गुण घेऊ शकता. असे कुत्र्याजवळ गुण आहेत. सांगेल मी. बहुवासी स्वल्प संतुष्ट सुनिंद्रो लघुचेतना स्वामी भक्तश्च शूरश्च शेडते स्वानतो गुणः. बहुवासी, भरपूर खाण्याची शक्ती असूनही, त्याला रुकोदर म्हणतायत. रुकोदर. रुकोदर कशाला म्हणतात माहीत आहे? ज्याचं पोट लहान असते, ज्याला खायला जास्त लागते, तो रुकोदर आहे. बऱ्याचदा मोठ्या पोटाची माणसं पाहून कमी स्वयंपाक केला तरी चालेल. आमच्यासारखे मोठ्या पोटाचे पाहून स्वयंपाक कमी केला तरी चालेल, पण लहान पोटाचे पाहून स्वयंपाक कमी करायचा नाही. असं वाटतं की बा याचं पोट लहान आहे, लहान एवढं आहे, ते कसं बसते काही सांगता येते समजत नाही, पण काम करणाऱ्याचं पोट लहान असते, नाही का? रुकोदर म्हणतायत त्याला. कुत्र्याची खाण्याची शक्ती फार मोठी आहे, पण जेवढं मिळेल तेवढ्यामध्ये समाधान मानते, हा कुत्र्याचा गुण आहे. हे माणसाबद्दल बोलत नाही बरं, मी कुत्र्याबद्दल बोलतो. जेवढं मिळेल तेवढ्यामध्ये समाधान मानणे हा कुत्र्याचा गुण आहे. बहुवासी स्वल्प संतुष्ट सुनिंद्रो लघुचेतना. भरपूर झोप आहे कुत्र्याला. कुत्र्या इतकी झोप कोणालाच नाही. ते दिवसा रात्री झोपत राहते, पण थोडीशी चाहूल आली तरी जागी होते. मला असं वाटते हा कुत्र्याचा दुसरा गुण आहे. स्वामी भक्तश्च, स्वामीचं भक्त राहते. कुत्र्याला तुकडा टाका तुम्ही. वाघासारखं कुत्रं असू द्या तुमचं. रात्री 2 वाजता तुम्ही घरी या. रात्री 2 वाजता तुम्ही घरी या. मला असं वाटतं तुमच्या मोटरसायकलचा आवाज आल्याबरोबर वाघासारखं कुत्रंसुद्धा तुमचं स्वागत करण्यासाठी सामोरी आल्याशिवाय राहणार नाही. कुत्र्याला तुम्ही तुकडा टाका. कुत्रं तुमच्यावर कधीच परत फिरणार नाही, लक्षात ठेवा. कुत्र्याला तुम्ही तुकडा टाका. कुत्रं तुमच्यावर कधीच परत फिरणार नाही. आणि पुत्राला सगळी इस्टेट द्या. पुत्र 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 एकच रास आहे यांची, पण त्याच्यापेक्षा कुत्रं चांगलं आहे. कुत्र्याला तुम्ही तुकडा टाका, ते कधीच परत फिरणार नाही. पुत्राला तुम्ही सगळी इस्टेट द्या, ते कधीतरी तुमच्यावर परत फिरल्याशिवाय राहणार नाही. सगळी इस्टेट दिल्यानंतरही जे परत फिरत असतील त्या पुत्रांपेक्षा तर लेका मग कुत्रे बरे. विठ्ठल 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 अनेक गुण ज्याच्यापासून आपल्याला भेटत आहेत ते कुत्रा आहे. कुत्र्याची घ्राण शक्ती मोठी आहे. भुंग्याची प्रयत्न शक्ती मोठी आहे. गिधाडाची नेत्र शक्ती मोठी आहे. पण माझ्या राजांनो, एक लक्षात ठेवा, यांना कोणालाच कीर्तन ऐकण्याचा अधिकार नाही. फक्त कीर्तन ऐकण्याचा अधिकार माणसाला आहे. कीर्तन ऐकण्याचा अधिकार फक्त माणसाला आहे. कीर्तन ऐकण्याचं ज्ञान पशुजोड नाही. कीर्तन ज्ञानाने त्याची महानता आहे. ज्ञान नसलेले पशु आहेत. ज्याला ज्ञान नाही त्याला आपण गाढव म्हणतो. पण मला असं वाटते बऱ्याचदा तो गाढवाचा अपमान आहे. आणि म्हणून एक अंशाने माणूस ज्ञानी, एखाद्या अंशाने माणूस ज्ञानी, एखाद्या तरीसुद्धा स्वतःला तो ज्ञानी मानून घेतो. स्वतःला मोठं मानून घेतो. मी मोठा आहे, मी ज्ञानी आहे. मला खरं सांगा, ज्याला एखाद्या वेळेला डॉक्टरकीचं ज्ञान असेल, डॉक्टर साहेब, वकिलीचं नसेल, बरोबर आहे ना? वकिलीचं नसेल, बरं वकिलीचं आणि डॉक्टरकीचं असेल तर मास्तरकीचं नसेल. समजा मास्तरकीचं असेल तर मग पेरणीचं नसेल. पेरण्याचं ज्ञान यांना आहे. पेरण्याचं ज्ञान, पेरण्याचं ज्ञान इकडे असेल. समजा पेरण्याचं ज्ञान असेल तर मग वकिलीचं नसेल. मला असं वाटतं एखाद्या माणसाला खूप ज्ञान असेल पण झाडावर चढण्याचं ज्ञान नसेल. एखाद्याला झाडावर चढण्याचं ज्ञान असेल तर पोहण्याचं ज्ञान नसेल. नाही, एखाद्याला पोहण्याचं ज्ञान असेल तर मृदंगाचं नसेल. एखाद्याला मृदंगाचं ज्ञान असेल तर गायकाचं नसेल. एखाद्याला गायकाचं ज्ञान असेल तर कीर्तनकाराचं नसेल. एखाद्या कीर्तनकाराला कीर्तनाचं ज्ञान असेल तर मला असं वाटतं दुसरं काही नसेल. एखाद्या अंशाने माणूस ज्ञानी आहे दादा, फक्त एखाद्या अंशाने. एखाद्या अंशाने या जगामध्ये फक्त सर्वज्ञ संत आणि देव असतो. लक्षात ठेवा. माणूस जरी आपल्याला स्वतःला मोठं मानून घेत असला ना, तर माणूस मोठा नाही,
एखाद्या अंशाने तो मोठा आहे. मला असं वाटतं की माणूस फक्त ज्ञानानेच मोठा असतो. माणूस पदाने किंवा पैशाने मोठा नसतो. लक्षात ठेवा, पद आणि पैसा माणसाला मोठं करत नाहीत, ज्ञान माणसाला मोठं करत असते. बरोबर आहे. समाजातला जो मान आहे ना, तो ज्ञानापेक्षाही धनाला जास्त आहे. तो भाग असू द्या. ज्ञानापेक्षाही धनाला मान जरी जास्त असला तरी ऐका माझं पुढचं वाक्य, धनवान माणसं मरत असतात आणि ज्ञानी माणसं मेल्यानंतर सुद्धा जगत असतात. मी खरं बोलू, बंद करा. खरं म्हणजे मरणारी माणसं जगतच नसतात. तुमचं काय मत आहे? मरणारी माणसं जगतच नसतात. जे खरं जगत असतात ते कधी मरतच नसतात. मरेपर्यंत जिवंत राहणं हे आपल्या हाती नाही. बरोबर आहे महाराज? मरेपर्यंत जिवंत राहणं हे आपल्या हाती नाही. म्हणून तर काही काही माणसं 45 वर्षाची असतानाच जात आहेत. मरेपर्यंत जिवंत राहणं हे आपल्या हाती नाहीत. म्हणून तर काही काही माणसं 55 वर्षाची असताना जात आहेत. मरेपर्यंत जिवंत राहणं हे आपल्या हाती नाही. पण काही काही माणसं 20-22 वर्षाची असतानाच जात आहेत. पण तुम्हाला खरं सांगू, मेल्यानंतर आपल्याला किती दिवस जिवंत राहायचं हे मात्र आपल्या हाती आहे. आपल्या हाती आहे. आपल्या हाती. मेल्यानंतर आपल्याला किती दिवस जिवंत राहायचं आहे हे नक्कीच आपल्या हाती आहे. छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षानंतर सुद्धा जिवंत आहेत, आणखी राहणार आहेत. जगद्गुरु तुकोबाराय 400 वर्षानंतर सुद्धा जिवंत आहेत, आणखी राहणार आहेत. आणखी राहणार. ज्ञानोबाराय 700 वर्षानंतर जिवंत आहेत, आणखी राहणार आहेत. महाराज मी नक्की सांगतो तुम्हाला लोक मरू देणार नाहीत. बरोबर आहे ना? मरू देणार नाहीत. तुम्ही मेल्यानंतर सुद्धा तुमची आठवण या ठिकाणी निघाल्याशिवाय राहणार नाही. हेच जिवंत. दुसरा जिवंतपणा असतो काय माणसाच्या जीवनामध्ये? काय जिवंतपणा असतो माणसाच्या? हाच जिवंतपणा आहे. अरे तुम्ही कुठंही असा, तुम्ही कोण्याही क्षेत्रामध्ये असा, कोण्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा, तुम्ही देशासाठी जगत असाल, तुम्ही धर्मासाठी जगत असाल, तुम्ही परमार्थासाठी जगत असाल, तुम्ही समाजासाठी जगत असाल, तर लक्षात ठेवा हा देश तुम्हाला कधी मरू देणार नाही. लक्षात ठेवा, नाही मरू देणार. कोण्याही क्षेत्रामध्ये असा. तुम्ही इथंच असलं पाहिजे असं नाही, इथंच बोललं पाहिजे असं नाही. मी तर याही मताचं आहे की तुमच्या गड्यामध्ये एखाद्या वेळेला माड असलीच पाहिजे, पण असलीच पाहिजे असं नाही. तुम्ही जर चांगलं जगत असाल तर लोक तुम्हाला मरू देणार नाहीत. मरू देणार नाही. बस मरू देणार नाहीत. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. कोणाचं वाक्य आहे? आहेत ना जिवंत मग. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्य आहे ना जिवंत. माझ्या बंधू आणि भगिनींनो आहेत ना जिवंत. स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. आहेत ना जिवंत. आला तर तुमच्या सहित, नाही आला तर तुमच्या शिवाय. स्वातंत्र्यवीर सावरकर. नेमजसीने परतमा. जेलात जाणाऱ्या माणसाचं कोणी नाव घेत असते, पण जे देशासाठी जेलात जात आहेत ना त्यांची गीत कीर्तना सुद्धा म्हटल्या जात आहेत. माझा हा स्वतंत्र विषय बा. आणि म्हणून माझं असं मत आहे, आपल्या सगळ्यांचं मत तेच आहे, पद आणि पैशाने माणूस मोठा होत नाही. माणूस कार्याने मोठा होतो, सत्कार्याने मोठा होतो. म्हणून ही माणसं मोठी आहेत. मी नेईल आपल्याला अभंगाकडे न्यायचंच आहे मला. खरं म्हणजे पद आणि पैसा हा माणसाला मरेपर्यंत साथ देतो. एखाद्या वेळेला मेल्यानंतरचं नाव मात्र तो घालवत असतो. पैशाने मान भेटतो, मान भेटत नाही असं नाही, खूप मान भेटतो. हो, 26 जानेवारीचा दिवस होता. एक नवीन सरपंच झाले होते. सरपंचाला जिल्हा परिषदच्या शाळेतलं आमंत्रण आलं. सरपंच साहेब माईकजवळ उभे राहिले
सरपंच साहेब आता बोलतील म्हणून ते पुढे उभे राहिले. फुका मारून मारून सगळी तंबाखू माईकला देऊन टाकली सरपंचाने आणि सरपंचाने बोलायला सुरुवात केली. पोरो हो, आजची 26 जानेवारी. वा रे वा, 26 जानेवारी याला म्हणतात पोरो 26 जानेवारी. अशी असते ले का 26 जानेवारी. वा रे वा, 26 जानेवारी. काय तिरंगा फडकतो. तुम्हाला वाटण्यासाठी आम्ही चॉकलेट आणले, अगोदर खिसा भरून घेतले, घरी नेणार होतो आम्ही ते. वा रे वा, 26 जानेवारी पोरो हो, याला म्हणतात 26 जानेवारी. अशी असतील का 26 जानेवारी. वा रे वा, 26 जानेवारी. पोरो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला माहीत नाही म्हणून सांगतो. या 26 जानेवारीबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे. या 26 जानेवारीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. पोरो, आजची 26 जानेवारी, याचं कारण लेखो, कालची 25 जानेवारी होती म्हणून आजची 26 जानेवारी. एवढं बोलून मी माझं भाषण संपवत असताना सगळ्या शिक्षकांना सांगू इच्छितो की इतकी चांगली 26 जानेवारी तुम्ही प्रत्येक वर्षाने का साजरी करता. प्रत्येक आठवड्याला आपल्या शाळेमध्ये 26 जानेवारी साजरी झाली पाहिजे. तुम्ही तुमच्या पगारातून चॉकलेट आणले पाहिजेत, मला बोलावलं पाहिजे. मान भेटतोय माणसाला. यशास्ति वित्तं सनरकुलीना सपंडिता ससती मान गुणज्ञा स एव वक्ता सच दर्शनेया सर्वे गुणां कांचनमाश्रयन्ते. कांचनाच्या आश्रयाने सगळे राहत असतात. मला सांगू द्या माझ्या राजांनो, आपण अल्पज्ञ आहोत, आपण फार लहान आहोत. आपण मोठे मानून घेत असलो तरी आपल्यावर कोणाची तरी सत्ता आहे, ती मानली पाहिजे. आहे नक्की मानली पाहिजे. काही लोक मानत नाहीत, काही बिचारे बुद्धिवादी मानत नाहीत, पण सत्ता मानावी लागते. न दिसणारा एखादा किटाणूसुद्धा आपल्याला मुसके घालू शकतो, लक्षात ठेवा. सत्ता मानली पाहिजे. सांगतो तुम्हाला, सर्वसामान्य माणसावर सत्ता आहेच, ती आपण मानली पाहिजे. आपलं काय सांगताय, वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचं पान हलण्याची सत्ता सुद्धा कोणाची तरी आहे, ती आपण स्वीकारली पाहिजे. ऐका आता, आपल्यावर कोणाची सत्ता आहे. आपल्यावर देवाची सत्ता आहे. हो नाही का, आपल्यावर देवाची सत्ता आहे. अनेक प्रमाण आपल्याला देता येतील. आपल्यावर देवाची सत्ता आहे. आता पुढे ऐका, देवावर कोणाची सत्ता आहे. देवावर कोणाची सत्ता आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावर सत्ता कोणाची, पतिव्रतेची. हे मंदिर आपण पाहतो, हे देवामुळे पाहतो का पतिव्रतेमुळे पाहतो. पतिव्रतेमुळे पाहतोय. तिने देव आले होते, पाठवले होते, याचं पातिव्रत्य नष्ट करण्यासाठी पाठवले होते. बिचारे ज्यांची त्यांच्यावर सत्ता होती त्यांनी पाठवले होते. खरं सांगा चोपदार, तुमच्यावर कोणाची सत्ता आहे. म्हणजे मी विचारतो, म्हणजे खरं बोला, यांच्या मार्फत बोला तुम्ही सगळे. म्हणजे हे तुम्ही बोलले म्हणजे हे सगळे बोलले. कोणाची सत्ता आहे तुमच्यावर, आईची का बाईची. नाही तुम्ही खरं सांगा, तुम्हाला घर सोडताना कोणाचा निरोप घ्यावा लागतो. बरं जाऊ द्या, कोणाचा. देवाचं राहू द्या, आता घरचं विचारतो. घर सोडताना तुम्हाला कोणाचा निरोप घ्यावा लागतो. आईचा. खोटं बोलताय. तुमचं कसं काय, बायकोचा. एकदम स्पष्ट. हा याला म्हणतात माणूस, याला म्हणतात खरा माणूस. खरं सांगितलं. कोणाची सत्ता आहे तुमच्यावर. बाहेर मिशाला तूप असलं तरी घरी म्याव. देवावर सुद्धा तुमच्यावर सत्ता आहे देवाची. देवावर सत्ता आहे माझ्या अनुसया मातेची. पाठवले होते तिने देव. आमच्यापेक्षा कोण मोठी पतिव्रता असू शकते या मृत्यू लोकामध्ये. जा, आले तिने देव.
भिक्षा मागितली त्यांनी. माहीत आहे तुम्हाला कशी मागितली होती म्हणून. अशा पद्धतीने भिक्षा मागितली आणि भिक्षा मागितल्यानंतर भिक्षा दान तर दिलंच माझ्या अनुसया मातेने, दान तर दिलंच माझ्या अनुसया मातेने, पण ज्याला दान द्यायचं आहे त्याला लहान बनवलं, लहान बनवलं, पाळण्यामध्ये टाकलं, दिलंय दान. त्यांची अपेक्षा होती ती पूर्ण केली. आल्या तिघी जणी. कुठे आहेत आमचे? हे म्हणे हे इथं आहेत. ओळखायतले घेऊन जा. ओळखूच नाही आले. दत्तात्रयाचा जन्म झाला. विष्णू महेश एका ठिकाणी आलेत. त्यांना जन्म दिला माझ्या अनुसया मातेने. देवालाही जन्म देण्याचा अधिकार फक्त पतिव्रतेचा असू शकतो. देवालाही लहान बनवण्याचा अधिकार माझ्या पतिव्रतेचा असू शकतो. आणि म्हणून देवावरही सत्ता आहे कुणाची? पतिव्रतेची. आणि आणखी सांगू द्या मला, देवावर सत्ता पतिव्रतेची आहे. पतिव्रता म्हणजे संतच ना महाराज. संतावर सत्ता कोणाची आहे? संतावर सत्ता मात्र कोणाचीच नाही. लक्षात ठेवा, संत स्वतंत्र आहेत, स्वतंत्र आहेत. अहम भक्त पराधीनो ह्या स्वतंत्र इव द्विजहा. मी भक्ताचा पराधीन आहे. अरे एको अहम बहुश्याम. मला ज्या वेळेला एकलेन कंठेची म्हणून यायने, आणि ज्या वेळेला मला इथं येण्याची इच्छा होते ना या मृत्यूलोकामध्ये, त्यावेळेला मला लहान बनवण्याचं काम माझे भक्त करत असतात. देवाला लहान बनवण्याचं काम भक्त करतायत. म्हणून देवाला जन्म देण्याचा अधिकार फक्त भक्तांचा आहे. आणि येला रूपा देव पराधीन आहे. देव साधूचा पराधीन आहे. संत मात्र स्वतंत्र आहेत. संत स्वतंत्र आहेत. ज्याला मुक्ती प्राप्त झालेली असते ना ते स्वतंत्र असतात, स्वतंत्र असतात. साधू स्वतंत्र आहेत. आणि स्वतंत्र असणाऱ्या माणसाला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. एक वाक्य बोलू का? एक वाक्य बोलू. एक वाक्य अत्यंत महत्त्वाचं बोलतो का. स्वतंत्र माणूस अज्ञानी नसावा आणि अज्ञानी माणूस स्वतंत्र नसावा. नाही संतोष महाराज? नाही का? स्वतंत्र माणूस अज्ञानी नसावा आणि अज्ञानी माणूस स्वतंत्र नसावा. जो सरळ असेल तो घरातला कर्ता असावा आणि जो कर्ता असेल तो सरळ असावा. आणि म्हणून संत महात्मे स्वतंत्र आहेत. संत महात्मे आपला निर्णय घेण्यासाठी सुद्धा स्वतंत्र आहेत. जाण्याचा निर्णय, समाधिस्थ होण्याचा निर्णय ज्ञानोबारायांनी स्वतः घेतलाय, स्वतः घेतलाय. सदेह वैकुंठाला जाण्याचा निर्णय माझ्या तुकोबारायाने स्वतः घेतलाय, स्वतः निर्णय घेतलाय. स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार संतांना आहे. या ठिकाणी सुद्धा महाराजांचा हा स्वतंत्र निर्णय आहे. महाराज एक खरं म्हणजे मोठी झालेली माणसं लहान होत नसतात. जे लहान होतात तेच खरे मोठे असतात. लहानपणाने मोठेपण कधी जात नसते माझ्या राजांनो, कधीच जात नसते. मोठी माणसं लहान झाली पाहिजेत. लहान माणसं त्यांना कधीच लहान होऊ देत नसतात. आणि म्हणून खरं म्हणजे संत हे स्वतंत्र आहेत. संत आपल्या तुमच्यासाठी खाली आलेले आहेत, उपकार करण्यासाठी खाली आलेले आहेत. पण संत स्वतंत्र आहेत. जाण्यासाठीही स्वतंत्र आहेत, येण्यासाठी स्वतंत्र आहेत. महाराजांना विचारलं, महाराज कशासाठी आला होता? आणि काला करण्यासाठी आलो होतो, काला वाटण्यासाठी आलो होतो. हो, घ्या रे दही भात, घ्या रे. काला देण्यासाठी, याचा अर्थ काला वाटण्याचा विषय बनवण्यासाठी. महाराज काला हा वाटण्याचा विषय नाही, पण काला हा साधूने वाटण्याचा विषय बनवला. वाटण्याचा विषय नाही. काला उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग, पण ते हा वाटण्याचा विषय नाही. या महाराज, एक गोभक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. काला हा वाटण्याचा विषय नाही. काय सुंदर आहे. पण काला हा वाटण्याचा विषय बनवला आहे. अभेद हा वाटण्याचा विषय नाही, पण अभेद हा वाटण्याचा विषय बनवला. आणि तो विषय बनवण्यासाठी संत इथे येतात. साठी
संत या ठिकाणी आले. त्यांनी वाटण्याचा हा विषय बनवला. महाराजांना विचारलं, महाराज आता तुम्ही काय करणार? आलात तुम्ही अभेदापर्यंत पोहोचवलात, समाजाला तुम्ही काला वाटलात. पूर्वी जो प्रल्हाद तोची झाला अंगद, तोची उद्धव प्रसिद्ध कृष्णावतारी. पूर्वी जे अंगदजी होते, प्रल्हादजी होते, ते नंतर अंगदजी झाले. ते अंगदजी होते ते नंतर उद्धवजी झाले. उद्धवजी होते ते नंतर नामदेव महाराज झाले. नामदेव महाराज होते ते नंतर तुकोबाराय झाले. महाराज तुम्ही हे सगळं करण्यासाठी आलात ना? साठी येणार महाराज. काला खाऊ, दही भाताचा काला खाण्यासाठी आम्ही या ठिकाणी येणार. हरिनामाचा काला खाण्यासाठी आम्ही या ठिकाणी येणार. जीव ब्रह्माचा काला करण्यासाठी आम्ही या ठिकाणी येणार. 3 प्रकारचे काले आहेत. दही भाताचा काला स्थूल देहाचा पुष्ट करतो, हरिनामाचा काला लिंग देहाला शुद्ध करतो आणि जीव ब्रह्माचा काला कारण देहाची निवृत्ती करतो. या तिन्ही काल्याची गरज असते माणसाच्या जीवनामध्ये आणि म्हणून हा काला खाण्यासाठी आम्ही येऊ. काला खाऊ दही भात. मला असं वाटतंय, माझं असं मत आहे, खाणाऱ्या माणसाने दिलंही पाहिजे ना. खाणाऱ्याने फक्त खाल्लंच नाही पाहिजे, खाणाऱ्याने दिलंही पाहिजे. काला खाऊ ही गोष्ट जशी बरोबर आहे, तशी काला देव ही गोष्ट सुद्धा बरोबर आहे. आम्ही फक्त काला खाणार नाही, आम्ही काला देणार आहोत. आणि तो कसा देणार सांगतायत महाराज. वैकुंठी तो कसा देणार? महाराज म्हणतात आम्ही एकमेकाच्या मुखामध्ये देणार. तुम्ही खाणार आणि देणार सुद्धा. मग महाराजांना आपण असं विचारू, आता विचारू नाही का, हे असं असते, आता विचारू. कारण घेणार आणि खाणार तुम्ही, खाणार आणि देणार तुम्ही. पण हे सगळं करण्यासाठी तुम्ही कुठून येणार? कुठून वैकुंठी तो येणार आहेत फक्त आता. पुढचं राहिला. कुठून येणार? आम्ही वैकुंठातून येणार. वैकुंठातून येणार. आम्ही वैकुंठवासी आलो आलो याची कारणाशी, याची कारणाशी आम्ही वैकुंठवासी याची कारणाशी आलो. म्हणून येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, ज्या घर वैकुंठी ते साठी आलेत. तुम्ही कुठून येणार? आम्ही वैकुंठातून येणार. वैकुंठातून येणार. खरं म्हणजे मला असं वाटतंय की मुख्यमंत्र्यांनी सरपंच व्हावं. मुख्यमंत्र्यांनी सरपंच व्हावं, सरपंच व्हावं. मला असं वाटतं गावाचं कल्याण होत असेल तर व्हावं. वैकुंठात असणाऱ्या माणसाने इथं यावं. वैकुंठात असणाऱ्या माणसाने इथं यावं, इथं यावं. अरे वैकुंठात काय नाही? महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जिये गावी खिल्लारे कामधेनूची. जेथ ओडगे देव पायिका, सैंग चिंतामणीच्या भूमिका, विनोद वनवाटिका, सुरवर तरुंचिया, गंधर्व गात गाणी, जेथ रंभेची नाचणी, उर्वशी मुख्य विलासिनी, अंतोरिया. नाही का, हे सगळं वैकुंठामध्ये आहेत. चिंतामणीच्या सडका आहेत, कामधेनूचे कडपा आहेत, अमृताचे डोळा आहेत, कल्पतरूचे बगीचे आहेत. वैकुंठामध्ये काय नाही? महाराज हे सगळं सोडून तुम्ही या ठिकाणी येणार का? तिथंच का करणार नाही? आता येणार, काला करणार. सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी असतात असं नाही राजांनो. मला असं वाटतंय जिथं शुद्धता असेल तिथं पवित्रता असेलच असं नाही. जिथं नाही का, पवित्रता आणि शुद्धता एका ठिकाणी येईलच असं नाही. नाही का, पवित्र सोहळी नाही का, जिथं सोहळं असेल तिथं पवित्रता असेल असं नाही. मला असं वाटतं की वैकुंठामध्ये सगळ्या गोष्टी असल्या तर वैकुंठामध्ये काला नाही, वैकुंठामध्ये हे मंदिरं नाहीत, वैकुंठामध्ये हे सगळं काहीच नाही. मला असं वाटतं या देशामध्ये जे आहे ते दुसऱ्या देशामध्ये नाही, दुसऱ्या देशामध्ये नाही. आणि म्हणूनच भारत महान यासाठी आहे, तो संस्कृतीने महान आहे. खऱ्या अर्थाने आपल्या या ठिकाणी जे आहे ते दुसऱ्या देशामध्ये नाही म्हणायला हरकत नाही. वैकुंठित्व ऐशे नाही. एखाद्या वेळेला आपण अमेरिकेला असं समजू वैकुंठ आहे, पण त्या वैकुंठात हे कुठं आहे? हे कुठं आहे? हे तिथं काहीही नाही. कवड काही काल्याचे. एका परदेशी माणसाने मला असं विचारलं की महाराज बघा तुमच्या देशामध्ये
काही लोक सावळे आहेत, तुमच्या देशामध्ये काही लोक काळे आहेत, तुमच्या देशामध्ये काही गोरे आहेत, बरोबर आहे ना? तुमच्या देशामध्ये काही काळे आहेत, काही गोरे आहेत, काही सावळे आहेत. आमच्या देशामध्ये बघा सगळे एकाच रंगाचे आहेत, सगळे एकसारखे आहेत. तुमच्या देशात काही पांढरे आहेत, काही काळे आहेत, काही गोरे आहेत. आमच्या देशात बघा सगळे एकाच रंगाचे आहेत. मी त्याला म्हटलं होतं, लेका घोड्यामध्ये अनेक रंग असतात, गाढवं मात्र सगळे एकाच रंगाचे असतात. सारे जा वैकुंठात, वैकुंठी तू ऐशे नाही, वैकुंठी तू ऐशे पक्वादे नाहीत, वैकुंठी तू ऐशे गायक नाहीत, वैकुंठी तू ऐशे विनेकरी नाहीत, वैकुंठी तू ऐशे टाळकरी नाहीत, वैकुंठी तू ऐशे चोपदार नाहीत, वैकुंठी तू ऐशे श्रोते नाहीत, वैकुंठामध्ये हा काला नाही गड्या. मग लक्षात ठेवा, आपण वैकुंठामध्ये जाण्याचा विचारच करू नका. आपले लोक परदेशात खूप जात आहेत, काही हरकत नाही, काही विषय नाही, पण संस्कृती सोडू नका. संस्कृती ज्यावेळेला सुटेल त्यावेळेला तुमचं सर्वस्व गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही, कवड काही काल्याचे, एकमेका देऊमुखी सुखी घालू हुंबरी. काला करण्यासाठी, काला खाण्यासाठी, काला देण्यासाठी आम्ही येणार आहोत. प्रश्न विचारायचा आहे महाराजांना, पण हा काला तुम्ही करणार कुठं? तू का वाढत होत्या, अनेक गाराणे येत होते, आईला मात्र ते खरे वाटत नव्हते. अनेक प्रकारचे गाराणे आहेत, अनेक प्रकारच्या खोड्या आहेत. प्रभूच्या खोड्या किती सांगाव्यात दादा, ते आपल्याकडून नाही सांगणं होणार, त्यांचं चरित्र आपल्याकडून नाही सांगणं होणार. व्यासांना समाधान देणारं माझ्या प्रभूचं चरित्र आहे. आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी अनेक प्रकारचे गाराणे यशोदेकडे येत होते. एकदा तर काय झालं की सगळ्या सखी ह्या कात्यायनी नावाचं व्रत करण्यासाठी गेल्यात यमुनेवर स्नान करायला. कात्यायनी नावाचं व्रत का करत असतात त्याचं कारण असं आहे. कात्यायनी नावाचं व्रत का करत असतात त्याचं कारण सांगतोय तुम्हाला मी. जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी कात्यायनी नावाचं व्रत असते. तुमच्या घरी करतायत ना? कशासाठी असते हे व्रत? जन्मोजन्मी हाच पती मिळावा याच्यासाठी व्रत असते. तुमच्या घरी करतायत ना? नाहीत करत म्हणजे याचा अर्थ काय? हे आता भेटूच नाही, आता भेटूच नाही. कात्यायनी नावाचं व्रत करण्यासाठी लहान लहान गोपिका यमुनेवर जातात, स्नान करतायत. प्रभू तिथं जात आहेत. प्रभू त्यांचे कपडे सगळे कदंबाच्या झाडावर घेऊन जात आहेत. गवळणी पाहतात तर कपडे नाहीत आणि गवळणी त्या ठिकाणी भगवंताची स्तुती करतायत. खरं म्हणजे काय असते पहा, आपलं वाङ्मय इतकं समृद्ध आहे, आपलं वाङ्मय इतकं विपुल आहे. माझे नामदेवराय त्या चरित्राचं वर्णन करतायत. त्या गवळणी असतात आणि संतोष 5 प्रकारच्या गवळणी त्या ठिकाणी प्रभूची स्तुती करतायत. आपला देश विविध भाषेचा आहे, आपला देश विविध जातीचा आहे, समृद्ध आहे. मला असं वाटतं हे विविधतेमध्ये एकता तुम्हाला पाहिजे असेल, पाहायची असेल तर तुम्हाला याच देशामध्ये यावं लागेल. आपला प्रदेश बदलला की आपली भाषा बदलते, आपला प्रदेश बदलला की आपली भाषा बदलते. तत्व नाहीत बदलत, भाषा बदलते. तुम्ही जर कधी पंजाबमध्ये गेला असाल, पंजाबमध्ये गेलाय का तुम्ही कधी? तुम्ही गेलताय पंजाबमध्ये? त्यांची भाषा आहे धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी ओ धरती धोरारी. आको शुरजा को शर्माए पर देवन मन में आए, आज समारी मन गाये धरती धोरारी ओ धरती धोरारी. राजस्थानमध्ये भाषा आहे, भाषा बदलते. प्रत्येक प्रदेशाची भाषा वेगवेगळी आहे. आमच्या भाषेतला एखादा गेला असेल, साधू गेला असेल अमेरिकेमध्ये, पंजाबमध्ये गेलतेच ना आमचे महाराज, तिथली सुद्धा भाषा आहे. आय डोंट नो हाऊ डू प्रेम, नाही का? आमचा प्रदेश बदलला की भाषा बदलते. अरे एकाच ताटामध्ये अनेक वाट्या असाव्यात, त्या वाटेमध्ये अनेक भाज्या असाव्यात. एक बटाट्याची असावी, एक वांग्याची असावी, नाही का? एक वांग्याची असावी, एक बरबटीची असावी,
एक चवळीची असावी, आणखी एक तर तुम्ही सांगा ना काही. त्या भाज्याची चव मात्र भिन्न भिन्न असावी, पण त्या सगळ्या चवीला आधार देणार ताट मात्र एक असावं. एक असावं. एका भारताच्या या थालीमध्ये, या भारताच्या ताटामध्ये अशा अनेक चवीच्या भाज्या म्हणजे अनेक भाषा आहेत, अनेक भाषा आहेत. आणि त्या पाचही भाषा खऱ्या अर्थाने प्रभू कदंबाच्या झाडावर बसलेले आहेत कपडे घेऊन, आणि गवळणी भगवंताची स्तुती करतायत की बाबा कपडे दे. त्यातली पहिली आहे एक मराठी भाषा तुम्हाला माहीतच आहे. एक कानडी आहे, कानडीची भाषा आहे का. दुसरी कोकणी आहे, कोकणातली एक भाषा आहे महाराज. पावगा दाताला नाही, हा पावगा दाताला तू नंदाचा झिलो म्हणजे मुलगा. पावगा दाताला तू नंदाचा झिलो, माका कपडा दियान म्या हिवान मेलो. घे माझे कोयतो बाका पाया पडलो, गवळणी ठकविल्या. तिसरी आहे ती खरं मुसलमानी नाही. कबीर मोमीन लतिबा मुसलमान सेवना नावी जान विष्णुदास. त्या ठिकाणी ती म्हणते जोरे देख रे कन्हैया मैं इज्जत की बड़ी, देख रे कन्हैया मैं इज्जत की बड़ी, चरण पकड़ोगी मैया कुतो जुड़ी मेरी सारी दे. मेरी सारी दे ले मेरी दुल्लड़ी, ले मेरी दुल्लड़ी, ले मेरी दुल्लड़ी, गवळणी ठकविल्या. शेवटची जी आहे ती गुजरातची आहे, गुजरणी आहे. चालता का गुजरातला? आता तिकडे जाऊ आपण, 7 वर्ष झाले गुजरातला. गुजरातची भाषा आहे. गुजरातची माणसं फार हुशार महाराज, नाही का. मारवाडी लोक खरं म्हणजे दान धर्मामध्ये फार पुढे असतात आणि हुशारही असतात. म्हशी धुणारे हे म्हशी धुणारे, तूप खाणारे ते म्हैस दुई म्हैस ले तूप. आणि आता त्या ठिकाणी यशोदेच्या डेऱ्यामध्ये ज्यावेळेला प्रवेश होतो त्यावेळेला हा खरंच खोडकर आहे, याला शाळेमध्ये टाकलं पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेची शाळा म्हणजे गाईच्या पाठीमागं ही शाळा जाणं शाळा. खरं म्हणजे ती शाळा चांगली होती. ती शाळेमध्ये अगोदर मुलं जात होते. खरं म्हणजे त्या शाळेमधलेच मुलं आजही शाबूत आहेत. आज जास्त शाळा शिकलेली माणसाच्या देशात जास्त शाळा करतायत, लक्षात ठेवा. जास्त शाळा, खरं सांगा कोण शाळा करते जास्त? जास्त शाळा शिकलेली माणसं देशात जास्त शाळा करतायत. हे बिचारे या शाळेत जाणारी माणसं शाबूत आहेत, प्रामाणिक आहेत. आणि म्हणून गाईच्या पाठीमागं जाणं ही शाळा होती. प्रभू गाईच्या पाठीमागं गेलेत, अनेक प्रकारचे खेळ खेळलेत. होतो तो तो होतो तो तो होतो तो 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 खेळ कानोबा. अनेक प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळल्या जात आहेत. गोपाळ म्हणतात देवा खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख आता. म्हणून सगळ्यांना प्रभू बोलावत आहेत. कमलाकार बसतायत, मध्यभागी उभे राहतात, सगळ्यांकडे हसतमुखाने पाहतायत. भागवतकार त्याचं वर्णन करतायत. विब्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे, वामे पानो मसृणकवलं तत्फलांगुन्निलेषु, तिष्ठन् मध्ये स्वपरी सुहृदो हासयन् नरभवे स्वयि, स्वर्गे लोके मिषिदि भुभुजे. या पंचकृषीच्या सहकार्याने महाराजांच्या आधिपत्याखाली हा 10 वर्षापासून सुरू असलेल्या 11व्या महोत्सवाची सुद्धा यावर्षी सांगता होते. पुढच्या वर्षी या महोत्सवाचं, अरे कोण वाजवते रे काय, 12वं वर्ष आहे. म्हणजे एक तप या महोत्सवाला पूर्ण होते. खऱ्या अर्थाने 12वं वर्ष म्हणजे एक तप असते. ज्यांनी ज्यांनी तपपूर्तीसाठी प्रयत्न केले असतील, मदत केली असेल, खऱ्या अर्थाने दत्तात्रेय महाप्रभूचे त्यांना आशीर्वाद मिळत राहतील. आणि आजची सेवा या ठिकाणी विराम घेत असताना खरं म्हणजे तुमच्याच गावातला एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे अंबादास रामदास वाघ. आपल्याला त्या क्षेत्रामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, धर्मदायमध्ये अत्यंत मदत त्या ठिकाणी करते. आणि खरं म्हणजे त्याची मदत
हे आपल्याला अत्यंत उपयुक्त पडते त्या ठिकाणी. म्हणून मला असं वाटतं की तुमच्याच गावाचा तो सुपुत्र आहे, आपल्या संस्थेला, आळंदीच्या संस्थेला मदत करतो, म्हणून टाळी वाजवून त्यांचं सगळ्यांनी स्वागत करा. गरीब आहे, मी गेलतो त्याच्या घरी, गरीबाचं पोरगं आहे, पण खऱ्या अर्थाने संस्कार कधीच वाया जात नसतात. संस्कार हे कुठंतरी काम करत असतात आणि चांगले संस्कार चांगलंच काम करतात, त्यातलं हे उदाहरण आहे. आणखी आमचे आलेत का ते वाघरूडचे आलेत ना, प्रकाश खांडे भराड आहेत का इथं? नाही आले. प्रकाशजी खांडे भराड हे वाघरूडा राहत आहेत. मला बऱ्याच दिवसापासून कोणीतरी सांगितले की ते खूप गायी सांभाळत आहेत. मला असं वाटतं त्यांचंसुद्धा मला इथं या ठिकाणी स्वागत करायचं होतं. ते तिथं जरी असले तरी चांगलं काम करत आहेत म्हणून मी त्यांची आठवण या ठिकाणी करतो आहे. म्हणून त्यांचंसुद्धा स्वागत आपण टाळ्या वाजून केलं पाहिजे. आमचे महाराज किती गायी आहेत आता? 35-40 समृद्ध गायी आहेत महाराजांकडे. महाराजांची तब्येत जरी लहान असली तरी गायी मात्र फार मोठ्या आहेत. आणि म्हणून महाराजांच्या गायी आणि यांचं स्वागत करण्याचं कारणच असं आहे की गायी वागवणं आता लोकांच्या जीवावर येतात. शेतकऱ्यांच्या घरी फ्रीज आहे, शेतकऱ्यांच्या घरी टी व्ही आहे, शेतकऱ्यांच्या घरी वॉशिंग मशीन आहे, पण शेतकऱ्याच्या घरी गाय नाही, हे दुर्भाग्य आहे. आणि असे आमचे संतोष भाऊ नाही का, प्रकाश भाऊ खांडे भराड, हे विठ्ठल, त्या ठिकाणी किती गोधन आहे तुमच्याकडे आता? 100-125. तुम्ही सांभाळताय स्वतः. मला असं वाटतं की स्वतः 100-125 गाईचं त्या ठिकाणी संरक्षण करतायत. गाई वागवणं कठीण आहे. गाय काय कंपनी नाही, नाही तर ते अंबानीने आपल्या अगोदर घेतली असती त्याच्या ताब्यात. गाय वागवणं हे अत्यंत कठीण आहे आणि असा कठीण प्रयास गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी खांडे भराड भाऊ करतायत. यासाठी मी दत्तात्रय महाप्रभूंच्या समोर त्यांचं स्वागत करतो. हे त्यांच्या कामाचं स्वागत. अरे तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात जा, तुम्हाला गाईचं दर्शन घ्यावं लागतं, बरोबर आहे? तुम्ही शिवजीच्या मंदिरात जा, अगोदर तुम्हाला नंदीचं दर्शन घ्यावं लागतं. दत्तात्रय महाप्रभूच्या मंदिरामध्ये जा, एकटी मूर्ती कधीच सापडणार नाही, त्याच्या पाठीमागं गाय आहे. मग ज्या गाईला दत्तात्रयने आधार दिला, ज्या गाईला शिवजीने आधार दिला, ज्या गाईला भगवान श्रीकृष्णाने आधार दिला, रामप्रभूसुद्धा नंदिनीच्या सेवेमुळेच झाले. म्हणजे रामप्रभूचा जन्म जर नंदिनीच्या गाईच्या सेवेमुळे होत असेल तर माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे, माझ्या राजांनो, तुम्हाला चांगलं दान करायची इच्छा असेल, सात्विक दान करायची इच्छा असेल, आपल्याजवळ 2 पैसे शिल्लक आहेत, आपल्याजवळ चारा जास्त आहे, तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही गोरक्षणमध्ये जाऊन द्या. तुमच्या घरी चारण्यासाठी काही नसेल, तुमच्या घरी गायी नसतील तर जिथं गोशाळा असेल तिथं तुम्ही द्या. ह्या साक्षात देवता आहेत. अरे या देवतेपुढे नैवेद्य ठेवला महाराज, आपला अधिकार नाही, हे देवता कधीच नैवेद्य खाणार नाही. पण त्या ठिकाणी जर हिरवागार घास तुम्ही घेऊन गेल्यात तर खऱ्या अर्थाने त्या देवता मात्र तो प्रसाद घेण्यासाठी तुमच्याकडे धावत आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून अशा आमच्या देवतेला सांभाळणारे खांडे भराड यांचं मी अत्यंत प्रेमाने स्वागत करतो. नाही तर मी शाला फेकत असतो. अशा किती स्वागत करणार? ज्यांचा सत्कार करायचा असते त्यांचा सत्कर्मच नसते, लक्षात ठेवा. सत्कर्म असेल तर सत्कार ना, अगोदर सत्कर्म नंतर सत्कार, अगोदर सत्कर्म. आता यांची तर मला ओळखही नव्हती. सत्कर्म करणारा एक माणूस या भागामध्ये राहतो, म्हणून अत्यंत प्रेमाने त्यांचं हे स्वागत आहे. गो माता की. इकडे कुठे आहेत? नाही ते नाही, त्या नाही. आजची सेवा रामदास, कुठे आहे रामदास वाघ? ते आता तिकडे स्वयंपाकाकडे असतील बहुतेक. अर्थात त्यांचं सुद्धा मी शब्दसुमनाने या ठिकाणी अभिनंदन करतो. आपण प्रेमळ मंडळी आहात. मी पाहतो, आलो तेव्हापासून माझी विचारपूस करणारे आमचे भाऊ कारभारी वाघ, अत्यंत प्रेमाने आमच्याशी जोड बसून पुसणारे
आपल्या भागामध्ये संतोष मानसाहेब, खरंच आहे आपला हा परिसर अत्यंत चांगला परिसर आहे. खरं म्हणजे तू गुन्हेगार आहेस की मला उशिरा बोलावलं होतं. संतोष लहानपणापासून मी पाहतो, आता मोठा झालाय तू नाही. अजून तू जरी सगळ्यासाठी मोठा असला तरी माझ्यासाठी लहान आहेस, कारण माझा मुलगा आहेस तू. संतोषच्या अत्यंत आग्रहामुळे हे आमचे रामदास भाऊ, पोरगा काय काम करतो हेही माहीत नाहीत असे शेतकरी आहेत. आणि खरं म्हणजे चांगलं काम करणाऱ्या माणसाचं कौतुक झालं पाहिजे. या इकडे रामदास भाऊ, इकडे या. जरा मोबाईल मोठा घ्या. आम्ही आणि हे आजच्या दिवसापुरते आहोत. पंगत झाले की फक्त पत्रवायाच आहे तिथे, हे नाहीच. पण तरी इतक्या दिवस आपण या ठिकाणी राहून ही सेवा करताय महाराज. मी आपलं अभिनंदन करणार नाही, या भागाला आपलं अभिवादन करावं लागेल, अभिवादन करावं. आणि म्हणून ठिकाणं खूप आहेत, पण त्या ठिकाणावर राहणारी माणसं नाहीत. असली तरी त्यांच्या मनामध्ये देवाबद्दल धर्माबद्दल प्रेम नाही. आपण हे सगळं सांभाळताय म्हणून आपल्यालाही मी अभिवादन करतो. खूप चांगला परिसर, खूप चांगला उत्सव. आलो त्यावेळेला 5-7 होत्या. विचारलं त्यांना कुठले आहे तुम्ही, ते म्हणे आम्हाला ऐकायला येत नाही, बहिऱ्या होता. मी म्हटलं बापरे, 5-6 बहिऱ्या म्हटल्यावर कीर्तन कसं करणार. आज मात्र हा सगळा मंडप भरला आहे. आपण सगळेजण आहात. डॉक्टर मंडळी आहे, आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, आमचे नागरे सर आहेत, आपण सगळेजण आहात. आमचा श्री आहे नाही का, चैत्रबन पाहिलं असेल तुम्ही देडगाव राजाचं, कारण म्हणजे ते माझंच आहे, याला भाड्यानं दिलेलं आहे मी ते. आणि असे अनेक दिवसापासून आपल्या प्रेमाचे संबंध आहेत. गजानन महाराज आहेत, आम्ही बरोबरच होतो. 1 वर्षभर अजान वृक्षाखाली 108 पारायण करायसाठी ज्ञानेश्वरीचे, तेव्हापासून आमचा परिचय आहे. असाच आपला परिचय तेवत राहो. ही खडेश्वर महाराज, खडेश्वर महाराज आलतो मी आपल्या इथं. आणि उत्कृष्ट गाई, अत्यंत चांगल्या गाई, गाई पायाच्या असतील तर खडेश्वर महाराजांकडे जायचं आणि त्या टेकड्यावर चढायचं, त्या टेकड्यावर. आणि अत्यंत चांगले उपक्रम, वृक्ष देण्याचे उपक्रम नाही का, आणि अत्यंत चांगले उपक्रम महाराज आपल्या आश्रमावर करतायत. मी दत्तात्रय महाप्रभूंच्या चरणी अशी प्रार्थना करतो की बाबा किती मोठं काम करतात ही माणसं. देवा, आमच्याकडून सुद्धा काहीतरी एखादं लहान काम करून घे. मरायच्या अगोदर काहीतरी चांगलं झालं पाहिजे, नाहीतर राजा मरून नको आपण मरून जाऊ, नाहीतर आपण मरून जाऊ. आणि म्हणून काहीतरी चांगलं काम करण्याची संधी दत्तात्रय महाप्रभूने आपल्या सगळ्यांच्या पदरामध्ये टाकावी, हीच प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो. बोललोय, सगळ्यांची नावं मला माहीत नाहीत. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. सफर लंबा है दोस्त, जमाते रहिए. सफर लंबा है दोस्त, जमाते रहिए. अरे हा